सावत्र भाऊ गरुड याच्याशी वाढलेल्या वैरामुळे कालियानाग महासागर सोडून यमुनेमध्ये राहत होता. त्याला माहीत होते की गरुड येथे कधीही येणार नाही, कारण महर्षी सौभरी यांनी गरुडाला शाप दिला होता, जर तू पुन्हा येऊन इथले मासे खाशील तर त्याच क्षणी तुझा मृत्यू होईल. याच कारणाने कालियानाग तिथे लपून राहत होता. कालियाचे विष यमुना नदीमध्ये पसरले होते, त्यामुळे नदीत राहणारे जलचर मरू लागले. एवढेच नाही तर नदीचे विषारी पाणी पिऊन पशुपक्षी आणि ग्रामस्थांचाही मृत्यू होऊ लागला. कालियाच्या विषाने आजूबाजूची सर्व झाडे जळून गेली होती आणि नदीच्या काठावर फक्त एक कदंबवृक्ष वाढला होता. पौराणिक कथानुसार गरुड जेव्हा आपल्या आई विनताला कद्रूच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देवलोकांमधून अमृत कलश घेऊन आला होता, तेव्हा तो काही काळ या झाडावर बसला होता. अमृताच्या वासाने किंवा थेंबामुळे हा कदंबवृक्ष कालियानागाच्या विषाच्या प्रभावापासून वाचला होता. एके दिवशी कान्हा यमुना नदीच्या तीरावर आपल्या मित्रांसोबत चेंडू खेळत होता. कृष्णाने नंदरायाचे बोलणे ऐकले होते की जोपर्यंत यमुना नदीमध्ये कालियानागाचे वास्तव्य आहे तोपर्यंत हे असंच होणार. नदीचे विषारी पाणी पिऊन जर सर्व मरू लागले तर आपल्याला हे नंदगावही सोडावे लागेल. कृष्णाने मनात बेत करून चेंडू यमुना नदीमध्ये फेकून दिला. सर्व मुलांनी त्याला नदीत जाण्यापासून रोखले, परंतु कृष्णाने उंच कदंब वृक्षावर चढून तेथून विषारी पाण्यामध्ये उडी घेतली. सर्व मुले घाबरत घरी पोहोचली आणि यशोदेला कन्हैयाने नदीत उडी मारल्याबद्दल सांगितले. हे ऐकून यशोदा घाबरली आणि रडू लागली. मोठ्या आवाजाने झोपलेला कालियानाग जागा झाला आणि कालियाने कृष्णावर हल्ला केला. त्यानंतर कृष्ण आणि कालियानागामध्ये बराच वेळ युद्ध चालले. यात कालियानागाचा पराभव झाला. कृष्ण नंतर कालियानागाच्या फडावर नृत्य करू लागला. भगवान श्रीकृष्णांनी कालियानागाला त्याच्या पत्नींच्या विनंतीवरून सोडले. कालियानेही कृष्णाची नंतर माफी मागितली आणि म्हणाला, हे प्रभू, तुमचा सेवक गरुड माझ्या जीवाचा शत्रू आहे. तेव्हा कृष्ण म्हणाला, तुझ्या शरीरावर माझ्या पावलांचे ठसे उमटले आहेत, म्हणून आता गरुड तुला खाणार नाही. तू तुझ्या कुटुंबासह यमुना नदी सोडून निघून जा. कालियानेही नंतर श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार यमुना नदीतील विष शोषून घेतले. कालियाच्या फडावर नाचत आणि बासरी वाजवत कृष्ण यमुना नदीतून बाहेर आला. तेव्हा यशोदा आणि संपूर्ण गोकुळ नाचू लागले आणि गाऊ लागले. कालिया नागावरील विजय हा दिवस नागपंचमी म्हणून देखील साजरा केला जातो. कालिया तेथून निघून गेला. तेथून तो समुद्राच्या मधोमध असलेल्या रामनग बेटावर गेला आणि तिथे राहू लागला. मथुरेच्या जैत गावामध्ये आजही कालियानागाचे मंदिर आहे. कालियानागाच्या दर्शनाने कालसर्प दोषातून मुक्ती मिळते असे म्हणतात. कृष्णाने कालियाला मारले नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे कालिया त्याच्या मागील जन्मामध्ये वेदशिरा ऋषी होता, ज्याने कठोर तपस्या केली होती. वेदशिरा ऋषी एका सुंदर आश्रमामध्ये राहत होते आणि एकदा अश्वशीर मुनी त्यांच्या आश्रमात दाखल झाले. त्यांना येताना पाहून वेदशिरा ऋषी त्यांच्यावर ओरडले आणि म्हणाले, तुला येथे कोणतीही तपश्चर्या करायची नाही, फक्त या ठिकाणाहून तू निघून जा. हेवा आणि द्वेषाने भरलेले वर्तन पाहून अश्वशीर मुनींनी त्याला शाप दिला आणि म्हणाले,
तू सदैव रागावलेला आणि इतरांचा मत्सर करणाऱ्या नागासारखा वागत आहेस, म्हणून मी तुला साप होण्याचा शाप देतो. कृष्णाने कालियाचा वध केला नाही. त्याने त्याच्यातील मत्सर, द्वेष आणि क्रोध मारला. कृष्णाचे म्हणणे होते की शक्तिशालीला हरवण्यासाठी त्याला मारण्याची गरज नाही. तुम्ही त्याच्यातील शक्ती मारा, शेवटी परिणाम एकच होतो.